इयत्ता 9वी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी सराव पेपर उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. फर्स्ट युनिट टेस्ट रिव्हिजन पेपर प्रथम घटक चाचणी सराव पेपर विषय इंग्रजी. क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स, फिल इन द मिसिंग लेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांमधील एक अक्षर आपल्याला दिलेलं नाही, ते आपल्याला लिहायचं आहे. इथे आपण उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर ए, JUICE म्हणजेच ज्यूस. क्वेश्चन नंबर बी, NATURE इथे नेचर हा शब्द दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, TEACHER टीचर. अशा प्रकारे आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ABCDच्या क्रमानुसार हे दिलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. इथे आपण थेट उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. पहिला शब्द आहे चिल, CHILL. दुसरा शब्द आहे गेल, GALE. तिसरा शब्द आहे होप, HOPE. आणि चौथा शब्द आहे वाईज. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ABCDच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लिहिणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 3, मेक 2 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे, स्टेटमेंट्स हा शब्द दिलेला आहे. त्या शब्दापासून आपल्याला इतर 3 आपल्याला शब्द लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 3 अक्षरं असली पाहिजेत. इथे आपण 3 शब्द तयार केलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. पहिला शब्द आहे मेन, MEN. दुसरा शब्द आहे एट, ATE. आणि तिसरा शब्द आहे TEN. क्वेश्चन नंबर 4, राईट रिलेटेड वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आपल्याला शब्द दिला जातो आणि त्या शब्दाशी संबंधित इतर 2 शब्द आपल्याला लिहिणे अपेक्षित आहे. इथे टी हा शब्द दिलेला आहे. टी म्हणजे चहा. त्याच्याशी संबंधित इतर 2 शब्द. पहिल्यांदा आपण शब्द लिहूया शुगर म्हणजे साखर, SUGAR. त्याचबरोबर दुसरा शब्द लिहिलेला आहे टी पावडर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे रिलेटेड वर्ड्स लिहिणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. विद्यार्थी मित्रांनो, नाऊन म्हणजेच नाम, याबाबतची आपल्याला एक साखळी तयार करायची आहे. शब्द साखळी शेवटच्या अक्षरापासून. विद्यार्थी मित्रांनो, इथे शब्द दिलेला आहे नेचर, त्यातील शेवटचं अक्षर आहे ई. पासून नाऊन तयार झालेला आहे एलिफंट. आणि टी पासून आपल्याला पुढचा शब्द लिहायचा आहे टायगर. अशा प्रकारे दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून आपल्याला दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला तो शब्द लिहिणे अपेक्षित आहे. नेचर, एलिफंट आणि टायगर हे आपण शब्द लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर A1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला जो परिच्छेद दिला आहे त्या परिच्छेदानुसार दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. इथे आपण उत्तरं पूर्ण करून दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर 1, द इन्सिडंट इन द स्टोरी हॅज टेकन प्लेस ऑन 17 मे 21,057. क्वेश्चन नंबर 2, अकॉर्डिंग टू मार्गी अ रियल बुक मीन्स आवर टेलिव्हिजन स्क्रीन. क्वेश्चन नंबर 3, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. क्वेश्चन नंबर 4, ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. क्वेश्चन नंबर A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब. दिलेला हा तक्ता काळजीपूर्वक भरा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या परिच्छेदाच्या आधारेच हा तक्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे. मार्गीज डिस्क्रिप्शन ऑफ द बुक. उत्तर आपल्याला दिलेले आहेत येलो, वेस्ट, क्रिंकली, वर्ड्स आर फनी. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या परिच्छेदानुसारच त्यातून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो,
इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. इथे आपल्याला उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्रिंकली इथे उत्तर दिलेलं आहे हॅविंग अ लॉट ऑफ थिन फोल्ड्स. आवफुली फनी, व्हेरी अम्युझिंग. गी एनीवन्स एक्सप्रेशन. रियल, जेन्युइन अँड नॉट फॉल्स. क्वेश्चन नंबर 4. अंडरलाईन द व्हर्ब अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक वाक्य दिलेले आहे, ते काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. फर्स्ट, टुडे टॉमी हॅड फाउंड अ न्यू बुक, पास्ट टेन्स. क्वेश्चन नंबर 2, ओपन द डोअर, चेंज द व्हॉइस. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. हे दिलेलं वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे आणि म्हणून चेंज द व्हॉइस अशा प्रकारे असेल, लेट द डोअर बी ओपन. क्वेश्चन नंबर A5, राईट युअर ओन ओपिनियन अबाउट युअर स्कूल अँड टीचर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेशी व शिक्षकांशी संबंधित आपलं स्वतःचं मत लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः लिहावे अशी अपेक्षा आहे. पुढे याचं उत्तर आपण दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A5, राईट युअर ओन ओपिनियन अबाउट युअर स्कूल अँड टीचर. आपल्या शाळेशी आणि शिक्षकांशी संबंधित स्वतःचं मत लिहा. माय स्कूल इट इज अ लाईव्हली प्लेस वेअर आय गेट टू हँग आउट विथ फ्रेंड्स एव्हरी डे, लर्न न्यू स्किल्स अँड प्रिपेअर फॉर माय फ्युचर. इवन इफ द अर्ली मॉर्निंग्स अँड एक्झाम स्ट्रेस कॅन बी टफ. My teachers, they are dedicated guides who want us to succeed. They push us to do our best, answer our endless questions, and make difficult subjects much easier to understand. Question number 3A, read the following extract and do the activities. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला कवितेचा एक परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. Question number A1, put the words given in brackets in the proper blanks. इथे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करा. फर्स्ट, द फादर इज लीडिंग अँड द बॉय इज फॉलोविंग. सेकंड, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. क्वेश्चन नंबर A2, व्हॉट क्वालिटीज ऑफ द फादर चाइल्ड वॉन्ट्स टू अडॉप्ट. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A3, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ द सेकंड स्टांझा. उत्तर आहे ABCB. क्वेश्चन नंबर A2, व्हॉट क्वालिटीज ऑफ द फादर चाइल्ड वॉन्ट्स टू अडॉप्ट. आन्सर, क्वालिटीज सच ॲज सिलेक्शन ऑफ करेक्ट पाथ्स ऑफ लाईफ, लीडरशिप अँड फेस द डिफिकल्ट सिच्युएशन कामली. चाइल्ड वॉन्ट्स टू अडॉप्ट ॲबिलिटी, नोबल थॉट्स अँड ॲक्शन्स, kindness and love for others, discipline, hard work, honesty, perseverance and to remain happy in good or bad condition. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. आपल्या चॅनेलवर प्रथम घटक चाचणीचे सर्व विषयांचे पेपर सरावासाठी दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा आणि सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.